पण काहीच लिहिलेलं नाहीये। पुढची बातमी आहे वाशिम मधून। वाशिमच्या शिरपूर जैन गावाच्या मुख्य रस्त्यावरती जीवघेणे खड्डे पडलेत। वाहन चालकांचा रस्त्यावरून जीवघेणा असा प्रवास सुरू आहे। चिखल आणि खड्डेमय रस्त्यावरती दुचाकी घसरत असल्याच्या अनेक घटना घडतात। ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिक त्रस्त झालेले आहेत, तर जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। परभणी शहरातील अनेक रस्त्यांबरोबरच शहरातून जाणाऱ्या महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। परभणी वसमत मार्गावरच्या चिंतामणी महाराज मंदिर आणि असोला परिसरामध्ये खड्डे झाल्यामुळे नागरिकांना वाहनं चालवणं कठीण झालंय। तिकडे परभणी जिंतूर महामार्गावरच्या कॅनल परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे। एवढी दुरावस्था झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। एकीकडे शहरामधील रस्ते तर दुसरीकडे महामार्ग, दोन्हीकडे अवस्था सारखीच झाल्यामुळे परभणीकरांचे प्रचंड हाल होतात। लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आता नागरिक करतात। परभणी जनतेला जसं काय सवय झाली धुळीमध्ये आणि असे खड्डे, एक तर परभणी महानगरपालिकेमध्ये सगळ्या गल्ली बोळात खड्डे तर खड्डे आहेत आणि मेन हायवे रोडला पण तुम्ही बघू शकता कसे खड्डे आहेत। इतक्या जनतेला एवढा त्रास आहे परभणीच्या, सगळीकडे महानगरपालिका जेवढा त्रास आहे, भरपूर कामं नाहीत, काय नाही। वाहन चालवायचं वर्दळी मधलं जीवन खूप धकाधकीचं असताना अशा खड्ड्यामधून जाताना परभणीमध्ये रोज आमची कसरत व्हायला लागली आणि ह्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा इजा झाल्यात। आम्ही कधी पडलो, कधी आमच्यासोबत आमचे मित्र पडलेत, कधी आमचे स्वतःचे लेकरं पडलेत। इतकंच काय तर आमचं गाई म्हशी रस्त्याने एखाद्या वेळेस रोड क्रॉस करणारे खड्ड्यात जाऊन ते पण पडलेत। पण आता दुर्दैव मानता येत नाही याला, प्रगती तर व्हायली। इथं पहिलं आमचं पाणी साचायचं, ते पाणी चाललंय, पण आता खड्ड्यामुळे त्रास व्हायला लागलाय। त्या ठिकाणी मोठारे खड्डे पडलेले आहेत आणि याचा वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। छोट्या गाड्यांना सुद्धा खूप त्रास होत आहे, मोठ्या गाड्यांना सुद्धा त्यांच्या तिथं खाली चेंबरला ह्याला मार लागत आहे। तसंच या खड्ड्यांमुळे या ठिकाणी आम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत आहे व खूप मोठ्या प्रमाणात धूळ आणि ह्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे। आता बातमी आहे पावसासंदर्भातली। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामानामध्ये पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतोय। 13 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती कमी पावसाची शक्यता असताना देखील राज्यामध्ये यंदा पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस पडलाय। या काळामध्ये सरासरी 622.7 मिलीमीटर पाऊस पडतो। सरासरीपेक्षा 2% जास्त पाऊस पडलाय। तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यभरामध्ये पावसानं रिपरिप उघडीप दिलेली होती। विदर्भ, मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला। सरासरीच्या तुलनेमध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। राज्यात पावसानं सरासरी गाठलेली असली तरी देखील सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरीही गाठलेली नाहीये। पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेले, अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या, मात्र नदी वाहती होईल एवढा दमदार पाऊस लातूरमध्ये अद्याप झालेला नाही। त्यामुळे जिल्ह्यामधील प्रमुख नद्यांची पात्र अजूनही कोरडीच आहेत। सुरुवातीच्या पावसावरती काही ठिकाणी पेरणी झाली, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अनेक भागामधील पेरण्या रखडलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रात अनेक नद्या दुथडी भरून वाहत असताना मराठवाड्यातील लातूरच्या प्रमुख नद्या अजूनही पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत। बातमी आहे गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। परिणामी छोटे पूल पाण्याखाली आल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी, आमगाव आणि गोरेगाव तालुक्यातील 10 ते 12 मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। तर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे।
भंडारा जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र सकाळच्या तुलनेमध्ये दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढलाय. 5 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यामध्ये आता सर्वदूर हजेरी लावली आहे. भंडारा शहरासह मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यामध्ये पावसानं जोरदार कमबॅक केलंय. या पावसामुळे खरीप हंगामातील भातशेतीला मोठी नवसंजीवनी मिळालेली असून सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान बघायला मिळत आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असून नागरिकांनी नदीपात्रामधून ये जा करू नये असं आवाहन भंडारा जिल्हा प्रशासनानं केलंय. मुंबईतील जुहू बीचवरती मृत डॉल्फिन वाहून आलाय. 8 ऑगस्टच्या